नमस्कार प्रेक्षकांनो. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील प्रोमोमध्ये आपण पाहणार आहोत की नंदिनी हॉलमध्ये सगळे जमा झालेले असतात. नंदिनीच्या हसून पूजा चाललेली असते. पूजा व्यवस्थित पूर्ण होते आणि नंदिनी वसुहत्याला म्हणते, वसुहत्या, शत्रू जर आपल्याच घरातील असेल तर काय करायचं? तेव्हा वसुहत्या म्हणते की हे तू मला का विचारतेस? तेव्हा नंदिनी खूप चिडलेली असते. नंदिनी म्हणते, आत्या, तुम्ही आमच्या चौघांच्याही आयुष्याचा शेवट केलात. तेव्हा वसुहत्या म्हणते, काय? तेव्हा नंदिनी म्हणते, हो, दीपकशी हातमिळवणी करून लग्नाच्या दिवशी मला किडनॅप करणाऱ्या फक्त वसुहत्या होत्या. तेव्हा सगळ्यांना लग्नाचा दिवस आठवतो. जीवालाही आठवतं की कसं नंदिनीला तो वाचवून घरी घेऊन आला होता. त्यावेळी पार्थचं लग्न काव्याशी झालं होतं आणि पार्थलाही आठवतं की किती घाणेरड्या सिच्युएशनमध्ये जाऊन त्याला नंदिनीशी सोडून काव्याशी लग्न करायला लागलं होतं. आता ही चौघंही खूप चिडलेली असतात. नंदिनीचं हे बोलणं ऐकून सगळ्यांनाच मोठा धक्का बसलेला असतो. तर मानिनीलाही खूप मोठा शॉक बसलेला असतो. कारण काउन्सिलरने पिहूशी बोलून पिहूच्या मनातील जे काही आहे ते सत्य आता नंदिनीला सांगितलेलं असतं. तेव्हा बघायला अजिबात विसरू नका. 11 ऑगस्ट संध्याकाळी 7 वाजता लग्नानंतर होईलच प्रेम. आणि तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायलाही अजिबात विसरू नका. धन्यवाद.